झारखंडमध्ये आमदार मोजणीच्या नंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण धाडलेलं आहे। बहुमत असूनही झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसला राज्यपालांनी निमंत्रण दिलेलं नव्हतं, मात्र ते आता दिलं गेलंय। झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांनी कॅमेराच्या समोर 43 समर्थक आमदारांची मोजणी केली आहे। 81 आमदारांचं सभागृह आहे झारखंडमधलं आणि यासाठी 41 हा बहुमताचा आकडा आहे। मात्र हा आकडा गाठलेला असताना सुद्धा त्यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं। त्यामुळे राज्यपाल जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये देशभरातून भाजपचे विरोधक जे आहेत ते संताप व्यक्त करताना दिसले आणि या सगळ्याच्या नंतर अखेर आता झारखंडच्या राज्यपालांनी शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 33 34 35 36 38 39 40 41 42 43 43 43 आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, काय अधिकची माहिती आहे? 43 आमदार आपल्या सोबत आहेत, याचा काउंट त्यांनी चक्क कॅमेराच्या समोर घेतलेला आहे आणि आज ते शपथ सुद्धा घेणार आहेत। बघा, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर हेमंत सोरेन यांचे जवळचे मानले जाणारे चंपाई सोरेन यांची बुधवारी विधिमंडळाचे नेते म्हणून यांची नेमणूक करण्यात आली होती, यांची निवड झाली होती आणि त्यानंतर लगेचच CP राधाकृष्ण जे राज्यपाल आहेत झारखंडचे त्यांच्याकडे गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी आम्हाला बोलवा असं सांगण्यात आलं होतं आणि गेल्या 48 तासामध्ये 3दा गव्हर्नर हाऊसचे चक्कर हे लोक मारत आहेत, परंतु गव्हर्नरने त्यांना बोलवलंच नव्हतं आणि त्यानंतर आपल्याकडे 43 आमदारांचा पाठिंबा आहे असं पत्रही त्यांनी गव्हर्नरला सबमिट केलं होतं, परंतु तरीही गव्हर्नरनी त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं सरकार स्थापन करण्यासाठी। आणि त्यानंतर त्यांनी चंपाई सोरेन यांनी एक व्हिडिओ रिलीज केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी चक्क आमदारांची संख्या मोजून दाखवली आणि सांगितलंय की आमच्याकडे इतक्या आमदारांचं समर्थन आहे। आणि शेवटला काल रात्री जे CP यांचे जे आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरी नितीन मदन कुलकर्णी यांनी काल एक पत्र पाठवलं, आमंत्रणाचं पत्र पाठवलं की चंपाई सोरेन यांना हे सरकार स्थापन करू शकतात आणि चंपाई सोरेन सोबत काँग्रेसचे आलमगीर यांनाही त्यांनी पत्र पाठवलंय की सरकार स्थापनेचं त्यांना आमंत्रण दिलंय आणि आज चंपाई सोरेन यांची शपथविधी होण्याची शक्यता आहे, आज संध्याकाळी होऊ शकतं। त्यानंतर इतकं जे राजकीय नाट्य सुरू आहे झारखंडमध्ये, त्यानंतर आता सध्या काय होईल की किंवा 10 दिवसानंतर बहुमताची चाचणी विधानसभेमध्ये करण्यात असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर हे सरकार टिकेल का नाही हे पाहणं औत्सुक्याचं राहील। अगदी खरं तर आज चंपाई सोरेन हे शपथ घेणार असल्याचं कळतंय, त्यांची साधारणतः कारकीर्द काय राहिली आहे याच्याविषयी काय अपडेट्स आहेत? चंपाई सोरेन हे एक आदिवासी नेते आहेत आणि हेमंत सोरेन यांचे अगदी निकटवर्ती असे मानले जातात ते। म्हणजे हेमंत सोरेन यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये, त्यांच्या प्रत्येक कॅबिनेटच्या निर्णयामध्ये यांची मोठी एक्झिक्युटिव्ह कामगिरी असते आणि जे मोठे मोठे वेगवेगळे विविध निर्णय असतात जे झारखंडच्या इनफॅक्ट इव्हन इकॉनॉमीचे जे निर्णय असतात त्यांच्यामध्येही चंपाई सोरेन यांचा सल्ला घेतला जातो आणि आदिवासी लोकांसाठी आणि आदिवासी विभागामध्ये अतिशय तळागाळातून आलेले चंपाई सोरेन असे हे नेते आहेत। त्यांना झारखंडची पूर्ण अशी माहिती आहे, झारखंडच्या परंपरेची, कल्चरची, त्याची इकॉनॉमीची आणि झारखंडच्या राजकीय परिस्थितीची पूर्णपणे माहिती। गेले 40 वर्षांपासून ते झारखंडच्या सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि झारखंड मुक्ती मोर्चाचा जेव्हा संघर्ष झाला होता त्यामध्ये पण त्यांचं अगदी महत्वाचं असं योगदान होतं, तेव्हा ते निग्लेक्ट केलं गेलं होतं, परंतु जेव्हा हेमंत सोरेन यांची सरकार यायला लागली त्यानंतर अगदी असा मोठा असा ग्राउंड वर्कर आहेत आणि असा मोठा असा त्यांचा वाटा हेमंत सोरेनच्या सरकारमध्ये नेहमी राहिला आहे। अगदी धन्यवाद दीपक सविस्तर अपडेटसाठी।